नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूया, PYQ प्रीवियस इयरला बोर्ड एक्झामला जे आलेले क्वेश्चन्स आहेत त्यातले काही क्वेश्चन्स आपण आजपासून घेणार आहोत। म्हणजे मुख्यत्वे करून प्रूव्ह द फॉलोइंग त्या टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण घेणार आहोत। तर आता इथे मी पायथागोरस थेरम वरचा एक क्वेश्चन लिहिलेला आहे। Triangle ABC is an equilateral triangle. Point D is on segment BC and BD is equal to half of 1/5 of BC. Then prove that AD square upon AB square is equal to 21/25. आता हा खरं तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असलेलाच क्वेश्चन आहे। त्याच्यात थोडेसे काही बदल केलेले आहेत। तर दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार अगोदर आपण डायग्राम काढूया। हा ट्रायंगल ABC आहे, हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि इकडे हा पॉइंट डी आहे। हा पॉइंट डी अशा रीतीने आहे की बीसी चे जर का 5 भाग केले तर त्यातल्या एका भागापाशी हा पॉइंट डी आहे आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचंय। तर मी काय करते, इथे कन्स्ट्रक्शन करते। इथे मी घेते सेगमेंट AT परपेंडिक्युलर ऑन BC, सेगमेंट AT परपेंडिक्युलर ऑन BC अशी मी कन्स्ट्रक्शन केली। आता बघा मी काय करणार आहे, पायथागोरस थेरमच मी यूज करणार आहे। केव्हाही अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर आपण काय करतो, पायथागोरस थेरम यूज करतो। कुठे कुठे कसा यूज करायचा ते आता आपण बघूया। आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, तर AB इज इक्वल टू ACBC ही आपल्याकडे गिवन इन्फॉर्मेशन आहे। आणि हे जे काही मी लिहिलेलं आहे AT परपेंडिक्युलर, तर हे कन्स्ट्रक्शन आहे। तर त्यामुळे T हा जो आहे तो T हा BC चा मिड पॉइंट झाला। परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम वापरू शकता, ट्रायंगल कॉन्ग्रुएन्सी कशानेही आपल्याला कळतं की T हा मिड पॉइंट आहे। आता T हा जर का BC चा मिड पॉइंट आहे तर BT ही जी व्हॅल्यू आहे ती BC च्या अर्धी होणार आहे। याला मी इक्वेशन नंबर म्हणते 1। BT व्हॅल्यू BC च्या अर्धी आहे। नंतर BD ही जी व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे आपल्याला 1/5 BC, याला देते मी नंबर 2। मी काय करणार आहे, सबस्ट्रॅक्ट करणार आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला। असं का करणार आहे बरं मी, तर हा जो ट्रायंगल ATD आहे त्या ट्रायंगल ATD मध्ये पायथागोरस थेरम यूज करायचा हे माझं ठरलेलं आहे। मग आता BT माइनस BD मी करेन, तो हाफ BC माइनस 1/5 BC, इथे येईल BT माइनस BD इज इक्वल टू 5 BC। पण असं लिहूया तुम्हाला कळायसाठी, BC/2 माइनस BC/5, तर BT माइनस BD 5 BC माइनस 2 BC/10 BT। लक्षात येते, BT माइनस BD इज इक्वल टू 3 BC/10। इथपर्यंत मी व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे। आता ही जर का डायग्राम मी पाहिली तर हा जो BT आहे त्याच्यामधून BD मायनस केला तर मला मिळेल DT। याचाच अर्थ DT ची व्हॅल्यू माझ्याकडे आलेली आहे 3 BC/10, याला मी नंबर देणार आहे 3। हे मी का करते आहे, तर ह्या ट्रायंगल मध्ये ह्या प्रकारचे खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील। तुम्ही हे लक्षात ठेवा की हा जो मधला ट्रायंगल आहे त्याच्यात आपण पायथागोरस यूज करणार आहोत। त्यानंतर हा जो ट्रायंगल ABC आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि AT परपेंडिक्युलर आहे। तर माझ्या दृष्टीने AT ही काय झाली, साइड अपोजिट टू 60 डिग्री। मग साइड अपोजिट टू 60 डिग्री ही किती असते, √3/2 ऑफ द हायपोटेन्युअस। हायपोटेन्युअस म्हणजे कोण, साइड अपोजिट टू 90 डिग्री। तर मग आता AT इज इक्वल टू √3/2 इंटू AB च्या जागी मी लिहिते BC। का बरं BC,
तर AB इज इक्वल टू BC ही माझ्याकडे गिवन इन्फॉर्मेशन आहे आणि ह्याला मी नंबर देते 4. आता मी काय करणार आहे, हा जो ट्रायंगल आहे कोणता ट्रायंगल ATD, या ATD या ट्रायंगल मध्ये मी पायथागोरस थेरम यूज करणार आहे. कसा असतो पायथागोरस? पायथागोरस थेरम आहे AD स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर्स ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स AT स्क्वेअर आणि TT स्क्वेअर. आता हा माझा आहे AD स्क्वेअर इज इक्वल टू AT, काय व्हॅल्यू आहे √3 इंटू BC अपॉन 2 आणि ह्याचा स्क्वेअर. DT काय व्हॅल्यू आहे 3BC अपॉन 10 आणि स्क्वेअर. आता मी काय करेन, स्क्वेअर करायला सुरुवात करते आहे. √3 स्क्वेअर झाला 3, BC स्क्वेअर 2 स्क्वेअर आहे 4, 3 चा स्क्वेअर 9, BC चा स्क्वेअर BC स्क्वेअर आणि 10 चा स्क्वेअर झालेला आहे 100. स्क्वेअर केलेला आहे. आता ऍडिशन करणार आहे मी. AD स्क्वेअर इज इक्वल टू हे क्रॉस मल्टिप्लाय केलं 300 BC स्क्वेअर आणि हे 36 BC स्क्वेअर डिवायडेड बाय 400. AD स्क्वेअर इज इक्वल टू किती आले 336 BC स्क्वेअर अपॉन 400. आता मी काय करते, याला डिव्हाइड करते. याला मी 4 ने डिवाइड केलं 100 आले. इथे 4 ने डिवाइड केलं 4 8 जा 32 आणि 4 4 जा 16. परत 4 ने करूया. इथे आले 25, इथे आले 21. म्हणजे काय आले AD स्क्वेअर इज इक्वल टू 21 अपॉन 25 BC स्क्वेअर. पण आपल्याला काय आधीच सांगितलंय की हा काय आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मग इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये सगळ्या साइड्स कॉन्ग्रंट असतात. त्यामुळे त्या BC स्क्वेअरच्या जागी मी AD स्क्वेअर पण इथे लिहिते. मी AD स्क्वेअर इज इक्वल टू हे 21 अपॉन 25 BC स्क्वेअरच्या जागी लिहीन AB स्क्वेअर. जाऊ पुढे. आता हा AB स्क्वेअर आपण डिनॉमिनेटरला घेतला तर काय होईल AD स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर इज इक्वल टू 21 अपॉन 25. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये प्रॉब्लेम सेट मध्ये आहे किंवा हाच प्रश्न मॉडिफाय करून बऱ्याच प्रकारे विचारला जाऊ शकता. तुम्ही एकच लक्षात ठेवा की जो मिडल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केला की आपल्याला प्रश्नाचं उत्तर शोधता येतं. तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जरूर शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि दररोज अशाच प्रकारचे प्रूव्ह दॅट वाले PYQ जे आहेत ते बघण्यासाठी चॅनल रोज बघत जा. थँक्यू व्हेरी मच.